नमस्कार. PYQच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन या चॅप्टरवरील हा आजचा तिसरा भाग आहे. क्वेश्चन आहे, कंप्लीट द को रिलेशन कॉपर आयोडाइड ब्राऊन देन AgCl वॉट. तर AgCl हा एक प्रेसिपिटेट आहे. प्रेसिपिटेट म्हणजे जो विरघळत नाही, विच इज नॉट डिझॉल्व अँड विच इज ॲक्युमुलेटेड ॲट द बॉटम, जो विरघळत नाही आणि जो तळाशी साचून राहतो. तर AgClचा इथे कलर विचारलेला आहे, त्याचा कलर आहे व्हाईट म्हणजेच पांढरा. आपण याची रिएक्शन बघूयात, AgCl कसा तयार होतो. तर AgNO3 सिल्वर नायट्रेट अँड NaCl सोडियम क्लोराईड. मित्रांनो, रिएक्शन बनवत असताना तुम्हाला चार्ज म्हणजेच आयन्स माहिती असणे आवश्यक आहे. इथे Ag प्लस NO3 मायनस Na प्लस Cl मायनस. आयन्स किंवा चार्ज माहिती असतील तर तुम्हाला कोणती रिएक्शन अवघड जाणार नाही. तर मग इथे बॉन्ड कुठे तयार होईल? प्लस असलेला Ag मायनस असलेला Cl, त्यानंतर मायनस NO3 आणि प्लस Na, म्हणजेच आपल्याला भेटतील प्रोडक्ट AgCl विच इज व्हाईट प्रेसिपिटेशन प्लस NaNO3 सिल्वर आयोडाइड. आणि प्रेसिपिटेशन इज ऑलवेज इंडिकेटेड बाय रायटिंग धिस एरो, म्हणजे खाली असलेला बाण. यामध्ये AgNO3 याचा उपयोग कुठे करतात? तर वोटिंग इंक. सिल्वर नायट्रेट इज युज्ड इन वोटिंग इंक. Identify the type of chemical reaction given below. First reaction, copper sulfate plus iron gives iron sulfate plus copper. Here iron is displaces the copper because iron is more reactive than copper and it is therefore single displacement reaction. आयरन हे कॉपर पेक्षा जास्त अभिक्रियाशील असल्यामुळे आयरन कॉपरला त्याच्या जलीय द्रावणातून विस्थापित करते, म्हणून हे विस्थापन रिएक्शन, विस्थापन अभिक्रिया. दुसऱ्यामध्ये दोन रिएक्टंट आहे आणि एक प्रोडक्ट आहे. हा टाइप होईल कॉम्बिनेशन रिएक्शन. Combination reaction in which only one product is formed from one or more reactant. Third type, one reactant and two product. So it is a type of decomposition reaction. A reaction in which reactant is only one and product are two or more. Balance the chemical reaction but do not write step by step. पायरी पायरीने लिहायचे नाहीत, तर ह्या बॅलन्स करायच्यात. सुरुवातीला आपण नॉन मेटल बघूयात, कारण यामध्ये मेटल नाही, नॉन मेटल आहे सल्फर मायनस, ज्याची रिएक्टंटमध्ये एक आणि एक दोन आहेत परंतु प्रोडक्टमध्ये एकच आहे. मग आपण इथे जर दोन ठेवले तर सल्फर बॅलन्स होईल. आता बघूयात हायड्रोजन. हायड्रोजन डावीकडे दोन आहेत आणि उजवीकडे सुद्धा दोन आहेत. ऑक्सिजन डावीकडे दोन आहेत, उजवीकडे एकच आहे. मग इथे जर दोन लिहिले तर ऑक्सिजन दोन्हीकडे दोन दोन होतील, बॅलन्स होतील. परंतु इथे आता हायड्रोजनची संख्या मात्र 4 झाली, म्हणून डावीकडे जर रिएक्टंटमध्ये जर हायड्रोजनला 4 करत असेल तर याच्या बेसमध्ये 2 आहेत, याला जर 2 गुणलं तर हायड्रोजन इथे 4 होतील. आता हायड्रोजनला इथे 2 गुणल्यामुळे हायड्रोजन 4 झाले, परंतु इथे सल्फर झाले 2 आणि इथे सल्फर आहे 1, असे एकूण 3 झाले. मग सिंपली इथले 2 काढा आणि 3 लिहा. ही झाली बॅलन्स रिएक्शन. ट्वाइस H2S प्लस SO2 gives thrice S and twice H2O.